शेख हबीबची हत्या करणाऱ्यांना जालना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तर जाळपोळ करणाऱ्या 70 लोकांवरही गुन्हा दाखल. जालना शहराजवळील चिरंजीव धाब्यावर काल रात्री रूममध्ये तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान आपल्या मित्राची हत्या झाल्याचं कळताच कन्हैयानगर भागातील संतापलेल्या लोकांनी वाहनाची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी जवळपास 60 ते 70 लोकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना शहरात हमाली काम करणारा तरुण हाफिज हबीब शेख याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. जालना शहराजवळील जामवाडी येथील एका धाब्यावर असलेल्या रूममध्ये त्या तरुणावर धारदार शस्त्राने आणि टिकासानं वार करून त्याला ठार केले. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह रूममध्येच सोडून हल्लेखोर तेथून पसार झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सदर बाजार तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संजय शेळके, यश संजय शेळके, मनोज शेळके, रोहित भगवान भालेराव आणि दया शिंदे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतलाय, तर जाळपोळ प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.